आझादी की जंग फिल्मों के संत कार्यक्रमाला खोपोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद. खोपोली माजी सैनिक सेवा संघटना खोपोली यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आझादी की जंग फिल्मों के संत या विशेष कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 वाजता ऋषीवन रिसॉर्ट खोपोली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वातंत्र्यलढ्यातील शूरवीरांचे बलिदान त्याग आणि देशभक्तीची भावना चित्रपटांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने माजी सैनिक सेवा संघटनेने हा उपक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणींना उजाळा देत देशभक्तीचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, बांधकाम सभापती अनिल सानप, एपीआय संदीप पाटील, संतोष रुपनवर, विभा पाठक, कविता खोपकर, रेखाताई जाधव तसेच शिवाजी धनवडे साहेब यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी सैनिक सेवा संघटनेचे अध्यक्ष युद्धवीर प्रकाश महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी सैनिकांनी देशसेवेत दिलेल्या योगदानाबद्दल यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास केवळ पुस्तकांमध्ये न राहता तो चित्रपट, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण होते, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमस्थळी देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी जय हिंदच्या घोषणांसह स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. माजी सैनिक सेवा संघटनेच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी कौतुक केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे खोपोली परिसरात देशभक्तीचा जागर करण्यात आला असून स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणींना उजाळा देणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. असा प्रश्न मनामध्ये येतो की जे सैनिक जे भरती होतात त्यांना कधी असं वाटलं नसेल का की आपणही चार्टर्ड अकाउंटंट व्हावं, वकील व्हावं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, एखाद्या चांगल्या कंपनी चांगल्या पोस्टवर राहावं, है ना, अलिशान एसी गाडीतनं फिरावं, मॉल मल्टिप्लेक्स मध्ये बायकोला घेऊन जावं, मुलांना घेऊन जावं, असं वाटत नसेल का त्यांना? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. कारण असला विचार त्यांच्या मनाला स्पर्श सुद्धा करत नाही. कारण काही काही माणसांना जन्माला येतानाच आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट ठरवूनच येतात आणि मग भौगोलिक परिस्थिती काही असेल, कौटुंबिक परिस्थिती काही असेल, आर्थिक परिस्थिती काही असेल, ते बरोबर त्याच मार्गाने जातात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलेलं आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. सावरकरांनी असं म्हटलंय की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. शांताबाई शेळकेंनी पण वेगळ्या संदर्भामध्ये लिहिलं असेल, पण त्यांनी तसंच लिहिलं आहे की देव देशानं धर्मासाठी प्राण घेतला हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. आता सरदार साहेब आपण जवान शब्द वापरू, पण तिथे सुद्धा देव आणि धर्म याच्यामध्ये त्यांनी देशच म्हटलेले. आपण देव आणि धर्मामध्ये इतके अडकून पडलेलो आहोत आणि राजकारण्यांनी आपल्याला देवा धर्मामध्ये इतकं गुंतवून ठेवलेलं आहे की आपण देशाचा फारसा विचार करत नाही. पण ह्या मंडळींना देशाशिवाय दुसरं काही सुचत नाही, दुसरं काही दिसत नाही. यांचा श्वास देश आहे, यांचा ध्यास देश आहे. आमच्या भविष्यासाठी स्वतःचं वर्तमान पणाला लावणारे हे जे जवान आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं अशी गुरमी इच्छा खूप वर्षापासून मनात होती. पण मी स्टेट बँकेत मोठ्या पदावरती होतो, अधिकाराच्या पदावरती होतो आणि त्यामुळे सातत्याने होणाऱ्या बदल्या आणि कामाचा वाढता व्याप त्यामुळे ना काही करणं शक्य झालं नाही. रिटायरमेंट नंतर, निवृत्तीनंतर मी असं ठरवलं की आपण काहीतरी करायचं. मग काय करायचं असा खूप जेव्हा विचार केला तेव्हा मला असं वाटलं की आपण डायरेक्ट नाही करू शकलो तर इनडायरेक्ट काहीतरी नक्कीच करू शकतो. आपल्या देशाने लढलेली युद्ध आणि त्या युद्धामध्ये शौर्य दाखवलेले जे योद्धे आहेत, जवान आहेत, त्यांची माहिती लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, खास करून युवा पिढीपर्यंत, तरुण मुलांपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. हे करण्याचं कारण असं आहे की जी मुलं साधारण 1999 नंतर, कारगिल नंतर जी मुलं जन्माला आली, जी 20, 25, 24 वर्षाची आहेत, दुर्दैवाने आजच्या तरुण पिढीला कुठल्याही युद्धाबद्दल काहीही माहिती नाहीये. मला वाईट तेव्हा वाटतं ना जेव्हा 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला कुठल्या तरी चॅनलचा एक प्रतिनिधी त्याचा हातात माईक घेऊन त्या मुलांना जनरल नॉलेजचे प्रश्न विचारत असतो आणि हे मुलं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधला फरक नाही सांगू शकत की 15 ऑगस्ट का साजरा केला जातो आणि 26 जानेवारी का साजरा केला जातो, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. आणि दुर्दैवाने
कुठल्याही शालेय अभ्यासक्रमामध्ये याच्यावरती धडे नाहीये. म्हणजे मला आठवतं की 5वी-6वीला असताना कधीतरी परमवीर अब्दुल हमीदांच्या वरती एक धडा होता. एकमेव धडा सोडला तर बाकी संपूर्ण माझ्या शालेय जीवनात कधी कुठल्याही जवानावरती युद्धांवरती धडेच नाहीये. आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो, संभाजी महाराजांचा इतिहास वाचतो, झाशीच्या राणीचा वाचतो, महाराणा प्रतापांचा वाचतो, मुघलांचा वाचतो, पेशव्यांचा वाचतो. अगदी 1857चा उठाव झाला त्याचा इतिहास अभ्यासाला आहे. पण आपल्या देशाने लढलेली युद्ध आणि त्या युद्धांमध्ये शौर्य दाखवलेल्या युद्धांवरती मात्र कुठल्याही इयत्तेमध्ये धडे नाहीयेत. हे लोकांपर्यंत पोहोचणार कसं, मुलांपर्यंत पोहोचणार कसं? म्हणून माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त कॉलेजेसमध्ये हा कार्यक्रम व्हावा, शाळांमध्ये कार्यक्रम व्हावा. आता परवा मी जालनाला मोठ्या कॉलेजमध्ये कार्यक्रम करून आलो. 350 विद्यार्थी समोर होते. 1 सप्टेंबरला माझा पालघरला भुवनेश कीर्तनी कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे. तसेच मुलांपर्यंत कार्यक्रम हा पोचावा ही माझी धारणा असते. आणि दुसरं जे म्हटलं की मी रिकामी पाकिट आणलेली आहेत, जर कोणाला इच्छा असेल तर त्या पाकिटामध्ये आर्मी वेलफेअर फंडाला तुम्हाला जे काही देणगी द्यायची, जी काही स्वेच्छेने द्यायची असेल ती तुम्ही दिली तर राष्ट्रगीताच्या आधी आपण इथेच मोजू आणि ती रक्कम पूर्णपणे आर्मी वेलफेअर फंडाला जाते. त्यातला एकही पैसा मी स्वतःला ठेवत नाही. आणि मला त्याच्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडनं प्रशंसापत्र, ज्याला अप्रिसिएशन लेटर म्हणतात, ते सुद्धा मला मिळालेले. हे 2 उद्देश घेऊन मी हा कार्यक्रम केलेला आहे. मग मला असं वाटतं की जर युद्धांची माहिती पोहोचवायची झाली तर नेमकी कुठल्या युद्धाची माहिती पोहोचवायची? जर एका पाठोपाठ एक युद्धांची माहिती सांगत गेलो ना तर मग तो इतिहासाचा तास वाटेल, मुलांना कंटाळा येईल, बोर होईल. मग ते असं एक माध्यम निवडणं जे अतिशय प्रभावी माध्यम आहे, लोकप्रिय माध्यम आहे, जे मनोरंजनाचं एक सशक्त माध्यम आहे आणि ते म्हणजे चित्रपट. चित्रपटांच्या माध्यमातून जर मी इतिहास मुलांपर्यंत पोहोचू शकलो तर कार्यक्रम रंजक होईल आणि माझा उद्देश सफल होईल असं मला वाटलं. आता मी बरेच युद्धपट पाहिले आणि त्यातले फक्त ठराविक युद्धपट मी निवडले ज्यांच्यावरती चित्रपट आधारित आहेत. आणि मग ह्या कार्यक्रमाची संकल्पना तयार झाली जो मी आता तुमच्यासमोर सादर करणार आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे फक्त 5 युद्धांवरच बोलतो कारण आता पण आपल्या देशाने 5च युद्ध लढले. म्हणजे युद्ध लढण्याची पाळी येऊच नाही. पण एक चीन बरोबर आणि 4 पाकिस्तान बरोबर तेवढाच फक्त मी, आणि त्याच्यातल्या काही युद्धांमध्ये आमचे समोर बसलेले जवान हजर आहेत. त्यामुळे संदर्भामध्ये जर काही त्रुटी राहिल्या तर मला हक्काने सांगू शकता, तो तुमचा अधिकार आहे. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी एक किस्सा सांगतो. फ्लाईट आहे ना ती पूर्णपणे फुल आहे. त्या फ्लाईट मध्ये एकही सीट रिकामी नाही. आणि एक लेडी पॅसेंजर आहे, एक बाई आहे, ती कुरकुर करते की मला या माणसाच्या शेजारी काही बसायचं नाही, तुम्ही याची जागा बदला नाही तर माझी जागा बदला. ती खूप तक्रार करते की नाही मला इकडे बसायचंच नाही, तुम्ही बसणार नाही, याची जागा बदला नाही तर माझी जागा बदला. आणि सांगण्याचं कारण असं आहे की त्या माणसाला दोन्ही हात नाहीये. तिचं म्हणणं जर याला वॉशरूमला जायचं असेल तर याचा सीट बेल्ट मला काढावा लागेल, मला घालावा लागेल. याला पाणी हवं असेल तर मला पाणी पाजावं लागेल. याला काही हवं असेल तर वरची कॉलबेल मला दाबावी लागेल. मी काय याची नोकरी करले ते बसले, काय याची सेवा करले ते बसले का? मला माझी फ्लाईट एन्जॉय करायची आहे. जस्ट वॉन्ट टू एन्जॉय माय फ्लाईट. त्यामुळे याची जागा बदला नाही तर माझी जागा बदला. ती काही ऐकायलाच तयार नाही. प्रकरण कॅप्टन पर्यंत गेलं, पायलट पर्यंत गेलं. पायलट आले, त्यांनी तिला समजावायचा खूप प्रयत्न केला पण ती काय बाई ऐकायला तयार नाही. मग पायलट परत गेले, थोड्या वेळाने परत आले आणि म्हणाले एक्झिक्युटिव्ह क्लास मध्ये एक जागा शिल्लक होण्याची शक्यता आहे. The person in the passenger in the executive class has voluntarily agreed to exchange his seat. एक्झिक्युटिव्ह क्लास मधल्या एका व्यक्तीने, सद्ग्रस्ताने आपली जागा एक्सचेंज करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे एक जागा एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये होईल. आता एक्झिक्युटिव्ह क्लास, इकॉनॉमी क्लास मधून एक्झिक्युटिव्ह क्लास म्हणून तर बाईचा चेहरा खुलला आहे का? वा लवली, सो नाईस ऑफ यू, थँक्यू सो मच असं करत तिने ते वरच्या रॅक मधून तिची बॅग जेव्हा काढायला गेली तेव्हा ते कॅप्टन म्हणाले नो मॅम, इट्स नॉट फॉर यू, इट्स फॉर दिस जेंटलमॅन. अँड यू नो हू इज ही? He is our ex-army man who lost both his hands in Indo-Pak war. भारत-पाकिस्तान युद्धामध्ये आपले दोन्ही हात गमावलेला हा भारतीय जवान आहे आणि हा सन्मान त्याच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. आणि जेव्हा ती एअरोस्टेस त्यांची बॅग घेऊन त्यांना एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी जेव्हा एस्कॉर्ट करत होती, त्याला विमानातले सगळे प्रवासी उतरून उभे राहिले, त्यांनी टाळ्या वाजवल्या, त्याला स्टँडिंग ओवेशन दिलं. तेव्हा तो जवान असं म्हणाला की जेव्हा या बाई तक्रार करत होत्या, बाई कुरकुर करत होत्या, त्याला मला माझी स्वतःची लाज वाटत होती. मला असं वाटत होतं हे आहेत का माझ्या देशाचे नागरिक ज्यांच्यासाठी आम्ही सीमेवरती असतो? हा आहे का माझा देशाचा नागरिक ज्याच्यासाठी आम्ही आमचे प्राण पणाला लावतो?
मी आर्मीचा माणूस म्हणून नाही, मी एक साधा सिव्हिलियन असलो तर इतकी जर साधी माणुसकी माझ्या लोकांमध्ये नसेल, इतके जर स्वार्थी जर माझ्या देशाचे नागरिक असतील, तर आम्ही सीमेवरती कशाला आमचं जीव धोक्यात घालायचा यासाठी मला माझी स्वतःची लाज वाटायला लागली. पण जेव्हा एक्झिक्युटिव्ह क्लास मधल्या सदगृहस्थाने आपली सीट मला ऑफर केली आणि ज्या पद्धतीने तुम्ही स्टँडिंग ओवेशन दिलं, टाळ्या वाजवल्या, मला असं वाटतं की आजही माझ्या देशामध्ये देशभक्ती आहे, देशप्रेम आहे आणि जवानांबद्दल आदर आहे. आज तुमच्या समोर बघितल्यानंतर मलाही माझ्या मनात तीच भावना आहे की माझ्या समोर जी काय थोडी थोडी मंडळी उभी आहेत, ही तीच मंडळी आहेत ज्यांच्या मनामध्ये देशभक्ती आहे, देशाभिमान आहे आणि या जवानांबद्दल आदर आहे.